गुड इव्हनिंग. भाऊची गडबड चालू आहे. परीक्षा तरी पण आम्हाला खेळायला जायचंय. आत्ताच आले मी ऑफिसवरून. हो आवडतं माहिती आहे रे, मी तुला मना नाही करत आहे, पण शेवटी लागलं बिगलं तर काय करणार. बाकी मैदानी खेळ तर खेळायलाच पाहिजेत. काय सांगते, धडपडू नकोस. एक पेपर शेवटचा राहिलाय. आता मी सगळ्यात पहिले ना दिवाबत्ती करून घेते. मी दूध काढून ठेवलंय, रात्री दही लावायला लागेल, दही संपलंय. आणि कणिक आहे. ॲक्च्युली सकाळचं काही उरलेलं नाही आहे, म्हणजे आता मला काहीतरी बाबूसाठी बनवायला लागणार आहे. सो तर त्याच्यासाठी काय बनवायचं जेवणाला ते बघते. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायक, भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ साधन. मस्त आलंय एकदम लांब लांब. जास्वंदाला पण छान फुलं येतात, ते आम्ही रोज देवालाच वाहतो. सकाळी ॲक्च्युली टिफिनला आणि दुपारच्या जेवणाला पण एकच भाजी होती, म्हणजे बटाट्याची पिवळी भाजी केली होती आणि वरण भात वगैरे होतं, चपाती. काय करू कळत नाहीये, बघते काहीतरी करते. थंडी आहे ना, त्याच्यामुळे मग ते पीठ आहे ना कधी कधी सकाळी 6 वाजता केलं तरी पण येत नाही. असं सध्या ना मी हे रेडीमेडच आणलंय, कारण आपण एवढं मेहनत करून ते पीठ बनवायचं आणि मग ते आलं नाही तर मग काय फायदा ना. सो मी आता रात्रीच हे बनवते आहे, जास्त नाही थोड्याशा इडल्या, कारण मला उद्या बाबूला टिफिनला फ्राय इडली द्यायची आहे. सो फ्राय इडली म्हणजे आपण जेव्हा करतो ना तेव्हा ते बनवलं लगेच फ्राय केली ना तर ती व्यवस्थित होत नाही, ती चिकटते. सो म्हणून मी आत्ता करून ठेवते आणि उद्या सकाळी फक्त ते तेलामध्ये फ्राय करायचं आणि मग ती सॉस सोबत खायची. खूप छान लागते ती. स्टीलच्या भांड्यात ना
मीडियम फ्लेमवरती आपण ठेवलं ना तर 10 मिनिटांमध्ये होतात इडल्या. एक ऑरेंज खान. थोड्या वेळ आता टी व्ही लावूया. टी व्हीला ॲक्च्युली काहीच नसतं बघण्यासारखं, काहीतरी बघूया आता. साल आहेत ना, हे मी फेकत नाही, सालं अशीच ठेवतो आणि मग ती सुकली ना का मग ती बारीक तुकडे करून कुंड्यांना आपण घालू शकतो. बाबूला आता मॅकरोनी बनवून देते. रेडीमेड पीठच्या इडल्या यार मस्तच होतात, प्रश्नच नाही. मॅकरोनी पास्ता. खाली बसा. उद्या आहे संकष्टी, त्याच्यामुळे मग सकाळी नाश्त्याला आमच्याकडे असतो उपवास. इडली कॅन्सल नाश्त्याची आणि साबुदाणा तर भिजत ठेवते. ॲक्च्युली मला लक्षातच नाही संकष्टीचं, अचानक आठवलं. म्हणजे ॲक्च्युली मी उद्या नाश्त्यासाठी इडली म्हणून असं हे करत होतं प्रोव्हिजन, पण आता अचानक आठवलं की संकष्टी आहे. सो त्याच्यामुळे उपवास असतो ना, मग सकाळी मग नाश्त्याला मी साबुदाणाच करते, म्हणजे दोघांना पण खायला होऊन जाईल. आणि मग जेवण आम्ही सकाळीच जेवतो, त्याच्यामुळे मग तो उपवास पण सकाळी सोडणार, रात्री नाही जेवणार. साबुदाणा फळफळीत होण्यासाठी ना त्याच्यावरती पाणी कसं ठेवायचं हे बघा, म्हणजे साबुदाणे जेवढे भिजतील ना तेवढंच पाणी ठेवायचं. दिसतंय तुम्हाला? हे बघा. मग असं केलं ना तर मस्त सकाळी बघा असं फुलून येईल तो आणि चिकट पण होत नाही. फक्त ते असे भिजले पाहिजेत बस पाण्यामध्ये. त्याच्यावरती असं किंचितचं पाणी पाहिजे. आता हे झाकून ठेवते. दूध तापवून ठेवले. आता हे झोपायचे थोडंसं आधी ह्याच्यामध्ये दही लावते. आता हे गरम आहे. आता झालंय, म्हणजे किचन मधलं काम सगळं संपलंय. आता किचनला टाटा. आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटायचं. चलो आता वाजलेले आहेत 10. 15 मिनटं घड्याळ पुढे आहे. 10 वाजलेत. मला आज खूप झोप यायला लागली. आता आम्ही झोपतोय. पुन्हा भेटू आपण उद्या एका नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत शुभरात्री. खूप झोप आली.